नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अर्थशास्त्र पेपर नंबर 8 वृद्धी आणि विकासाचे अर्थशास्त्र या पेपरमधील आज आपण पहिला भाग अभ्यासणार आहोत. आजच्या लेक्चरचं जे टायटल आहे, टॉपिकचं टायटल आहे मीनिंग ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, आर्थिक वृद्धी आणि विकासाचा अर्थ. बरोबर. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण आर्थिक विकासाचा अर्थ व व्याख्या बघणार आहोत. आर्थिक विकासाचे निर्देशक घटक या ठिकाणी बघणार आहोत. त्यानंतर आर्थिक वृद्धीचा अर्थ व व्याख्या यांचा अभ्यास करणार आहोत. त्यानंतर आर्थिक वृद्धीचे जे काही निर्देशक घटक आहेत या घटकांवरती आपण प्रामुख्याने चर्चा करणार आहोत. सुरुवातीला आपण आर्थिक विकासाचा अर्थ व व्याख्या बघूया. मीनिंग अँड डेफिनेशन्स ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. व्याख्या या ठिकाणी बघत असताना पहिली व्याख्या आहे शुम्पीटर यांची. शुम्पीटर आर्थिक विकासाबाबतीत काय म्हणतात, तर अर्थव्यवस्थेच्या स्थिर अवस्थेतील एक निरंतर व स्वयंप्रेरित बदल म्हणजे आर्थिक विकास होय. येते का लक्षात? बघा, शुम्पीटर काय म्हणतात की अर्थव्यवस्थेच्या स्थिर अवस्थेतील एक निरंतर व स्वयंप्रेरित बदल म्हणजे आर्थिक विकास होय. म्हणजे अर्थव्यवस्था ही स्थिरावस्थेमध्ये असते, थांबलेल्या अवस्थेमध्ये असते. ते थांबलेल्या किंवा स्थिर अवस्थेतून एक निरंतर किंवा एक सातत्यपूर्ण या ठिकाणी अर्थव्यवस्थेमध्ये जेव्हा बदल होत जातो आणि तो बदल स्वयंप्रेरित असतो, म्हणजे अर्थव्यवस्थेतील जे काही अंतर्भूत घटक आहेत, जे अंतर्गत घटक आहेत, त्या घटकांपासून प्रेरित जे काही बदल होतात त्या बदलांना आपण या ठिकाणी आर्थिक विकासाची प्रक्रिया असं या ठिकाणी प्रामुख्यानं म्हणतो. ही व्याख्या आहे शुम्पीटर यांची. त्याच्यानंतर दुसरी व्याख्या आहे किंडलबर्जर यांची. किंडलबर्जर काय म्हणतात की आर्थिक उत्पन्न व ते ज्यामुळे शक्य होते त्या तांत्रिक व संस्थात्मक व्यवस्थेतील बदल म्हणजे आर्थिक विकास होय. येते लक्षात? आर्थिक उत्पन्न व ते ज्यामुळे शक्य होते त्या तांत्रिक व संस्थात्मक व्यवस्थेतील बदल याला आर्थिक विकास असं म्हटलेलं आहे. येते का लक्षात? बघा, म्हणजे देशातलं जे काही आर्थिक उत्पन्न आहे, देशातलं जे काही राष्ट्रीय उत्पन्न असेल, आर्थिक उत्पन्न आहे, ते या ठिकाणी ज्या प्रक्रियेमुळे वाढतं, ज्या प्रक्रियेमुळे शक्य होतं, ती जी काही तांत्रिक आणि संस्थात्मक या ठिकाणी रचना आहे आणि त्या रचनेमध्ये होणारे जे बदल आहेत, म्हणजेच या ठिकाणी देशामधील जे काही तंत्रज्ञान आहे, येते लक्षात, आणि देशामधील जी काही संस्थात्मक जी काही रचना आहे, शेती आहे, उद्योग आहे, सेवा क्षेत्र आहे, आरोग्य आहे, रस्ते आहेत, इतर लक्षात, वीज आहे, पाणी आहे, तर ह्या ज्या काही संस्थात्मक या ठिकाणी गोष्टी आहेत त्या व्यवस्थेमध्ये जो काय बदल होतो त्या बदलाला आर्थिक विकासाची प्रक्रिया असं म्हटलेलं आहे. त्यानंतर तिसरी व्याख्या आहे येते प्रोफेसर लुई यांची. दरडोई उत्पन्नात होणारी वाढ म्हणजे आर्थिक विकास होय. अकॉर्डिंग टू प्रोफेसर लुई काय म्हणतात की दरडोई उत्पन्न जर देशाचं वाढत असेल, दरडोई उत्पन्नामध्ये जर वाढ होत असेल तर त्याला आर्थिक विकास म्हणता येईल. अशी सोपी भाषा त्यांनी केलेली आपल्याला दिसून येते. देशाचं दरडोई उत्पन्न जर वाढत असेल, त्याच्यामध्ये जर ग्रोथ होत असेल तर त्याला आपण आर्थिक विकासाची प्रक्रिया, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट असं म्हणू शकतो. त्याच्यानंतर मायर आणि बाल्डविन यांनी एक या ठिकाणी महत्त्वाची व्याख्या किंवा एक प्रसिद्ध व्याख्या केलेली आहे. त्या व्याख्येनुसार ज्या प्रक्रियेत या ठिकाणी देशाच्या वास्तविक व दरडोई उत्पन्नात दीर्घकालीन वाढ घडून येते तिला आर्थिक विकास म्हणता येईल असं त्यांचं मत आहे. इथे लक्षात बघा, म्हणजे ज्या प्रक्रियेमध्ये देशाचं वास्तविक दरडोई उत्पन्न वाढतं आणि ती दीर्घकाळामध्ये ही प्रक्रिया घडून येत असते, अशा प्रक्रियेला त्यांनी आर्थिक विकासाची प्रक्रिया या ठिकाणी म्हटलेलं आहे. बरोबर. त्याच्यानंतर पुढची या ठिकाणी या व्याख्येवरून आपल्याला काही वैशिष्ट्ये या ठिकाणी मिळतात. या व्याख्येची वैशिष्ट्ये आपल्याला असं म्हणता येईल. पहिलं वैशिष्ट्य आहे विकास किंवा आर्थिक विकास ही एक प्रक्रिया आहे. डेव्हलपमेंट इज वन ऑफ द प्रोसेस. एक प्रक्रिया आहे. मग प्रक्रिया याचा अर्थ राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ होते, म्हणजे देशाचं राष्ट्रीय उत्पन्न वाढत जातं आणि राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ जर सातत्यानं होत असेल तर त्या वाढीच्या प्रक्रियेला आपण
विकास असं या ठिकाणी म्हणतो. इथे लक्षात, त्याला आपण विकास किंवा आर्थिक विकास असं या ठिकाणी म्हणतो. त्याच्यानंतर वास्तविक राष्ट्रीय उत्पन्नाचा आधार, म्हणजे जेव्हा आपण आर्थिक विकासाचं वर्णन करतो तेव्हा आधार आपण काय घेतो, वास्तविक राष्ट्रीय उत्पन्न. येते लक्षात. मग वास्तविक राष्ट्रीय उत्पन्न याच्याशी संबंधित घटक कोणते आहेत, तर मौद्रिक उत्पन्न आहे, म्हणजे पैशातलं उत्पन्न आहे, देशातील लोकांचं, समाजातील लोकांचं पैशातलं उत्पन्न, आणि त्यांचं जे काही जीवनमान आहे, त्यांचं जे काही राहणीमान आहे, या दोन्ही गोष्टी वास्तविक राष्ट्रीय उत्पन्नाशी निगडीत असतात. येते लक्षात. म्हणजे वास्तविक राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ होते या प्रक्रियेमध्ये विकासाच्या. आणि तिसरं, विकास प्रक्रियेचे दीर्घकालीन सातत्य. कळते का बघा. म्हणजे विकास प्रक्रिया ही दीर्घकाळामध्ये सातत्यपूर्ण या ठिकाणी वाढत असते. अखंडितपणे या ठिकाणी तर राष्ट्रीय उत्पन्न वाढत असेल, दरडोई उत्पन्न वाढत असेल आणि लोकांचं जीवनमान सुधारत असेल तर त्या प्रक्रियेला आपण विकासाची प्रक्रिया किंवा आर्थिक विकासाची प्रक्रिया असं या ठिकाणी म्हणू शकतो. येते लक्षात. म्हणजे विकास ही एक प्रक्रिया आहे. वास्तविक राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ या प्रक्रियेमध्ये होतं आणि ही वाढ दीर्घकाळामध्ये घडून येते, सातत्यपूर्ण या ठिकाणी पद्धतीने घडून येते, म्हणून याला आपण आर्थिक विकासाची प्रक्रिया किंवा आर्थिक विकास असं या ठिकाणी म्हणतो. येते लक्षात. त्यानंतर आर्थिक विकासाचे निर्देशक घटक कोणते आहेत, व्हॉट आर द इंडिकेटर्स ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. ओके. म्हणजे आर्थिक विकास झाला हे आपण कोणत्या घटकांवरून कशा पद्धतीने ओळखणार, किंवा कोणते घटक आहेत की जे इंडिकेट करतात की देशामध्ये आर्थिक विकास होत आहे. येते लक्षात. त्या घटकांनाच आपण विकासाचे निर्देशक घटक किंवा इंडिकेटर्स असं या ठिकाणी म्हणतो. पहिला इंडिकेटर आहे राष्ट्रीय उत्पन्न व दरडोई उत्पन्नातील वाढ. येते लक्षात. मी समजा एखाद्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ होत आहे तर त्याला आर्थिक विकास म्हणता येईल. त्याबरोबरच जर राष्ट्रीय उत्पन्न वाढीबरोबरच दरडोई उत्पन्न पण वाढत असेल, म्हणजेच जे काही राष्ट्रीय उत्पन्न वाढलेलं आहे ते पॉझिटिव्हली देशातल्या लोकसंख्येवरती जर चांगल्या पद्धतीनं किंवा सकारात्मक पद्धतीनं जर ते उत्पन्न विभागलं जात असेल, म्हणजेच दरडोई उत्पन्न वाढत असेल तर त्याला आर्थिक विकासाची प्रक्रिया म्हणता येईल किंवा आर्थिक विकासाचं ते एक इंडिकेटर आहे असं आपण म्हणूया. त्याच्यानंतर भांडवल निर्मितीचा दर आहे. येते का लक्षात बघा. म्हणजे समजा एखाद्या देशातील जर भांडवल निर्मितीचा दर मोठ्या प्रमाणात वाढत असेल, म्हणजे बचतीचं प्रमाण वाढतं आहे, गुंतवणुकीचं प्रमाण या ठिकाणी वाढतं आहे आणि एकूणच या ठिकाणी भांडवल निर्मितीचा दर जो आहे की जो विकासाच्या प्रक्रियेमध्ये खूप महत्त्वाचा या ठिकाणी घटक असतो. येते लक्षात. म्हणजे जर देशामधील गुंतवणूक जर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढत असेल तर त्या गोष्टीवरती म्हणजेच भांडवल निर्मितीवरती या ठिकाणी विकासाची प्रक्रिया ही प्रामुख्यानं अवलंबून असते आणि ते विकासाचं एक लक्षण आहे, एक इंडिकेटर आहे असं आपण म्हणू शकतो. येते लक्षात. त्याच्यानंतर आहे राहणीमानाचा दर्जा. बरोबर. राहणीमानाचा दर्जा, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. देशातील लोकांचं राहणीमान हा देखील एक विकासाचा मुख्य इंडिकेटर, एक निर्देशक म्हणून या ठिकाणी वापरला जातो. येते लक्षात. म्हणजे समजा एखाद्या देशातील समाजातील लोकांचं जीवनमान सुधारत असेल, जर त्यांचं राहणीमान सुधारत असेल, त्यांना जर अधिक सुखसोयी मिळत असतील, समृद्ध जर त्यांचं जीवन होत असेल तर ते या ठिकाणी आर्थिक विकासाचं एक महत्त्वाचं लक्षण आहे. म्हणजेच राहणीमानाचा दर्जा सुधारणं हे विकासाचं एक निर्देशक आहे असं आपण म्हणू शकतो. ओके. त्याच्यानंतर आहे उत्पन्नाचं वाटप किंवा उत्पन्नाचं वितरण. येते लक्षात. म्हणजे आर्थिक विकासामुळे जर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ होऊन समजा देशातील जे काही व समाजातील जे काही विविध स्तर आहेत, विविध जे काही उत्पन्नाचे गट आहेत, त्यांच्यामध्ये जर उत्पन्नाची वाटणी समान होत नसेल तर अशा परिस्थितीत आर्थिक विकास झाला असं म्हणता येणार आहे का, तर म्हणता येणार नाही. म्हणजे देशामध्ये वाढलेले जे राष्ट्रीय उत्पन्न आहे ते समाजातल्या विविध घटकांमध्ये जर समान पद्धतीनं वाटलं गेलं असेल, जर त्याचं वितरण या ठिकाणी सम पद्धतीनं झालं असेल तर त्याला आर्थिक विकासाची प्रक्रिया घडून आली असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. येते लक्षात. त्याच्यानंतर आर्थिक कल्याण, इकॉनॉमिक वेलफेअर. म्हणजे आर्थिक विकास हा आर्थिक कल्याणाचं केवळ एक साधन आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. कारण अंतिम उद्दिष्ट काय आहे विकासाच्या प्रक्रियेमध्ये, आर्थिक कल्याण, मानवाचं कल्याण. येते लक्षात. म्हणजे आर्थिक व सामाजिक कल्याणाचा मापदंड म्हणून आपण आर्थिक विकासाकडे या ठिकाणी बऱ्याच वेळेला पाहत असतो.
येते लक्षात. म्हणजे दरडोई उत्पन्नामध्ये वाढ झाली, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ झाली आणि जर देशातील लोकांचं आर्थिक कल्याण देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढत असेल, निश्चितपणे या ठिकाणी जर त्याच्यामध्ये वाढ होत असेल तर ती प्रक्रिया आर्थिक विकासाची प्रक्रिया आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. येते लक्षात. तर हे झाले विकासाचे निर्देशक घटक की ज्या घटकांच्या आधारे आपण ओळखू शकतो, आपण सांगू शकतो की देशामध्ये आर्थिक विकास होत आहे. ओके. यानंतर दुसरी महत्त्वाची या ठिकाणी कॉन्सेप्ट आपण बघू, आर्थिक वृद्धी, इकॉनॉमिक ग्रोथ. इकॉनॉमिक ग्रोथ याची व्याख्या या ठिकाणी आपण त्याच्याकडे जाणार आहोत. डेफिनेशन्स ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ. पहिली व्याख्या आहे प्रोफेसर शुम्पिटर यांची. शुम्पिटर काय म्हणतात? आर्थिक वृद्धी म्हणजे अर्थव्यवस्थेत दीर्घकाळात संतपणे व सातत्याने होणारा बदल. येते लक्षात. म्हणजे आर्थिक वृद्धी ही अशी प्रक्रिया आहे की अर्थव्यवस्थेमध्ये दीर्घकाळामध्ये संतपणे या ठिकाणी बदल होत असतो आणि तो बदल हा सातत्यपूर्ण असतो. येते लक्षात. कंटिन्युअसली या ठिकाणी देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये बदल होत असतात. देशाचं जे काही राष्ट्रीय उत्पन्न आहे, दरडोई उत्पन्न आहे, या ठिकाणी वस्तू आणि सेवांची निर्मिती आहे, लोकांचं राहणीमान आहे, शहरीकरण आहे, येते लक्षात, सोयीसुविधा आहेत, या जर गोष्टींमध्ये सातत्याने बदल होत असेल दीर्घकाळामध्ये तर ती प्रक्रिया इकॉनॉमिक ग्रोथची प्रक्रिया आहे, आर्थिक वृद्धीची प्रक्रिया आहे असं या ठिकाणी आपण इथं म्हणू शकतो. ओके. त्यानंतर आहे प्राध्यापक जे के मेहता यांची व्याख्या. ते काय म्हणतात की अर्थव्यवस्थेत जे मात्रात्मक व गुणात्मक बदल होतात त्यांना आर्थिक वृद्धी असं म्हटलेलं आहे किंवा म्हटलं जातं. येते लक्षात. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये जर मात्रात्मक किंवा संख्यात्मक, येते लक्षात, थोडंसं टायपिंग मिस्टेक झालेलं आहे, संख्यात्मक किंवा मात्रात्मक जे बदल होतात त्यांना आर्थिक वृद्धी असं म्हटलं जातं. बरोबर. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये जर या ठिकाणी वस्तू आणि सेवांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असेल, लोकांचं राष्ट्रीय उत्पन्न आकड्यामध्ये जर मोठ्या प्रमाणात वाढत असेल, दरडोई उत्पन्न जर या ठिकाणी आकडेवारीमध्ये ती संख्या जर या ठिकाणी वाढत असेल तर दॅट इज द इंडिकेटर ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ. येते लक्षात. त्याच्यानंतर किंडल बर्जर यांची एक व्याख्या आहे. ते म्हणतात की देशाच्या उत्पन्नातील वृद्धी म्हणजे आर्थिक वृद्धी होय. देशाच्या उत्पन्नातील वृद्धी म्हणजे देशाचं राष्ट्रीय उत्पन्न वाढत असेल, देशातील दरडोई उत्पन्न या ठिकाणी वाढत असेल, त्याच्यामध्ये जर या ठिकाणी झपाट्याने वाढ होत असेल, त्याच्यामध्ये जर या ठिकाणी ग्रोथ होत असेल मोठ्या प्रमाणात तर ते या ठिकाणी आर्थिक वृद्धीचं लक्षण आहे. त्याला आपण आर्थिक वृद्धीची प्रक्रिया म्हणू शकतो. त्याच्यानंतर श्रीमती उर्सुला हिक्स यांची एक व्याख्या आहे. विकसित देशामधील वाढीची प्रक्रिया म्हणजे वृद्धीची प्रक्रिया होय. येते का लक्षात बघा. खूप सुंदर आणि सिंपल व्याख्या या ठिकाणी श्रीमती उर्सुला हिक्स यांनी केलेल्या आहे. त्या म्हणतात की विकसित देशामध्ये जर वाढीची प्रक्रिया घडून येत असेल, विकसित देशामध्ये जर या ठिकाणी विकासाची प्रक्रिया घडून येत असेल तर ती प्रक्रिया म्हणजेच आर्थिक वृद्धीची प्रक्रिया आहे. याचा अर्थ आर्थिक वृद्धी ही जी काही प्रक्रिया आहे, ही जी कॉन्सेप्ट आहे, ही पर्टिक्युलरली कुणाशी संबंधित आहे? प्रामुख्यानं जे विकसित देश आहेत, जे डेव्हलप्ड कंट्रीज आहेत त्यांच्याशी संबंधित आहे. लक्षात. म्हणजे अमेरिकेमध्ये किंवा जपानसारखा देश आहे किंवा फ्रान्ससारखा देश आहे, इंग्लंडसारखा देश आहे, या देशामध्ये जर या ठिकाणी ग्रोथ होत असेल, या देशामध्ये जर उत्पन्नामध्ये वाढ होत असेल, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ होत असेल, दरडोई उत्पन्नामध्ये वाढ होत असेल तर ते या ठिकाणी आर्थिक वृद्धीचं लक्षण आहे किंवा ते आर्थिक वृद्धीची प्रक्रिया आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. येते लक्षात. म्हणजे एकूण तुमच्या लक्षात आलं असेल की आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास या दोन्ही संकल्पना बऱ्याच वेळेला एकाच अर्थानं वापरल्या जातात, परंतु दोन्हीमध्ये डिफरन्स आहे आणि तो डिफरन्स या ठिकाणी आपण व्याख्यांच्या माध्यमातून या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. त्याच्यानंतर आर्थिक वृद्धीचे निर्देशक घटक काय आहेत? वृद्धीचे निर्देशक घटक. आर्थिक वृद्धीचं निर्देशक पहिला आहे लोकसंख्या व दरडोई उत्पन्न यांची जलद वाढ. येते का लक्षात बघा. म्हणजे एखाद्या देशातील लोकसंख्या आणि दरडोई उत्पन्न यामध्ये जर वेगाने वाढ होत असेल तर ते आर्थिक वृद्धीचं लक्षण आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. कळतंय. म्हणजे वृद्धीच्या कालखंडात लोकसंख्या वाढीचा वेग प्रचंड असतो आणि त्याचबरोबर दरडोई उत्पन्न वाढीचा वेगसुद्धा या ठिकाणी जास्त असतो. त्यामुळं या ठिकाणी काय होतं, आर्थिक वृद्धीची प्रक्रिया घडून येते.
येते का लक्षात बघा. म्हणजे लोकसंख्या आणि दरडोई उत्पन्न या दोन्हीमध्ये वाढ होत असेल तर या ठिकाणी आर्थिक वृद्धी होणार आहे. नाहीतर जर आपण असा विचार केला की राष्ट्रीय उत्पन्न वाढतंय आणि लोकसंख्या वाढते तर काय होईल सांगा, तर दरडोई उत्पन्न हे कमी होईल, लक्षात घ्या. बरोबर. मग इथं वृद्धीमध्ये काय होतं की लोकसंख्या तर वाढतेच, त्याचबरोबर दरडोई उत्पन्न वाढतंय. याचाच अर्थ की लोकसंख्येपेक्षा राष्ट्रीय उत्पन्न हे अधिक गतीनं या ठिकाणी वाढायला पाहिजे, तर या ठिकाणी दरडोई उत्पन्न हे अधिक होऊ शकतं किंवा ते या ठिकाणी अधिक या ठिकाणी आकडा त्याचा जो आहे तो येऊ शकतो. मग आर्थिक वृद्धीची प्रक्रिया घडून येऊ शकते. त्याच्यानंतर उत्पादकतेत होणारी वाढ. येते लक्षात, उत्पादकतेत होणारी वाढ, राईज इन प्रोडक्टिव्हिटी. दरडोई उत्पादन आणि उत्पन्न दरात होणारी वाढ आधुनिक आर्थिक वृद्धीचे एक वैशिष्ट्य म्हणून आपण या ठिकाणी ओळखू शकतो. येते का लक्षात बघा. म्हणजे दरडोई उत्पन्नातील जी काही वाढ आहे किंवा उत्पादकतेत होणारी जी वाढ आहे ती या ठिकाणी बऱ्याच वेळेला आदाने ज्याला आपण म्हणतो किंवा जे काही साधनं आहेत, जे काही इनपुट्स आहेत, त्या इनपुट्सच्या या ठिकाणी रेटमध्ये म्हणा किंवा प्रामुख्यानं आदानं जी काय आहेत त्या आदानांमध्ये जर सुधारणा होत असेल तर त्यामुळे उत्पादकतेत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते. येते लक्षात. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ होते, हे वृद्धीचं एक लक्षण आहे. आपण बघितलं की जेव्हा लोकसंख्येपेक्षा राष्ट्रीय उत्पन्न अधिक गतीनं वाढतं. बरोबर आहे. पण उत्पादकता या ठिकाणी कधी वाढू शकते, तर उत्पादकता वाढवण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी प्रामुख्यानं जी काही देशातली जी काही साधन संपत्ती आहे, जे काही इनपुट्स आहेत, जे काही घटक आहेत की ज्या घटकांच्या आधारे आपण या ठिकाणी उत्पादन घेत असतो, ते जे घटक आहेत त्या घटकांमध्ये जर सुधारणा होत असेल, त्यांची जर या ठिकाणी डेव्हलपमेंट होत असेल तर उत्पादकता वाढेल, जर प्रोडक्टिव्हिटी या ठिकाणी वाढेल. आणि प्रोडक्टिव्हिटी जर इन्क्रीज होत असेल तर दॅट इज द इंडिकेटर ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ. ओके. त्याच्यानंतर आहे संरचनात्मक रूपांतरणाचा उच्च दर. बरोबर आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला आर्थिक वृद्धीच्या प्रक्रियेमध्ये काय होतं की जे काही अर्थव्यवस्थेमध्ये होणारे जे बदल आहेत त्याला आपण संरचनात्मक या ठिकाणी बदल असं म्हणतो. की एका क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रामध्ये अर्थव्यवस्था या ठिकाणी जर शिफ्ट होत असेल, जर ट्रान्सफॉर्मेशन होत असेल अर्थव्यवस्थेमध्ये, आणि ते ट्रान्सफॉर्मेशन हे उच्च दराने झालं पाहिजे, खूप वेगानं झालं पाहिजे. आणि हे जे काही रूपांतरण आहे हे रूपांतरण कृषी कार्यातून अकृषी कार्यामध्ये जर मोठ्या प्रमाणात होत असेल किंवा उद्योगातून सेवा कार्यामध्ये जर या ठिकाणी रूपांतरण होत असेल तर त्याला आर्थिक वृद्धीची प्रक्रिया असं म्हणता येईल. येते लक्षात. म्हणजे शेती क्षेत्राचा जो भार आहे किंवा शेती क्षेत्राचं योगदान कमी होत आहे देशामध्ये आणि उद्योग आणि सेवा क्षेत्राचं तर योगदान वाढत असेल, लोकांचा जो काही कल आहे तो शेतीकडून तर उद्योग सेवा क्षेत्राकडे या ठिकाणी वळत असेल तर या ठिकाणी त्याला आपण काय म्हणू, संरचनात्मक रूपांतरणाचा उच्च दर त्या देशामध्ये आहे आणि हे आर्थिक वृद्धीचं लक्षण आहे. शहरीकरण आणि नागरीकरण. येते लक्षात. किंवा शहरीकरण आणि नागरीकरण आपण म्हणू शकतो. आर्थिक वृद्धीमध्ये बऱ्याच वेळेला प्रामुख्यानं विकसित देशामध्ये जर आपण बघितलं तर लोकसंख्या वाढत असते आणि ही लोकसंख्या ग्रामीण भागापेक्षा शहरी भागाकडे आकर्षित होण्याचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येतं. आणि त्यामुळंच जेव्हा ही ग्रामीण भागातील लोकसंख्या शहराकडे झपाट्यानं स्थलांतरित होत असते, मायग्रेशन होत असतं, त्याचा परिणाम या ठिकाणी शहरीकरण किंवा ज्याला नागरीकरण म्हणतो ही एक जी प्रोसेस आहे ती प्रोसेस किंवा ही प्रक्रिया घडून येते. आणि त्यामुळं त्या देशामध्ये आर्थिक वृद्धीची प्रक्रिया घडून यायला नागरीकरण हा घटक जो आहे तो मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरतो. कारण नागरीकरणामुळं औद्योगिकरणामध्ये मोठ्या प्रमाणात भर पडते. बरोबर आहे. औद्योगिक क्षेत्र मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढतं, सेवा क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढतं, वाहतूक, दळणवळण, जे काही तांत्रिक सुविधा आहेत त्या प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी वाढतात आणि त्याचा जो परिणाम आहे तो लोकांच्या जीवनमानाची जी पातळी आहे त्याच्यावरती देखील मोठा परिणाम जो आहे तो या ठिकाणी होत असतो. आणि त्यामुळं शहरीकरण जर झपाट्यानं वाढत असेल, नागरीकरण जर मोठ्या प्रमाणात होत असेल तर ते आर्थिक वृद्धीचं लक्षण आहे असं आपण या ठिकाणी म्हणतो. त्याच्यानंतर प्रभाव क्षेत्रातील वृद्धी. बरोबर. म्हणजे विकसित देशांचं जर आपण बघितलं तर त्यांचा इतर देशांवरती प्रभाव मोठ्या प्रमाणात असतो, त्यामुळं त्यांच्या वृद्धीला चालना मिळते. फॉर एक्झाम्पल आपण जर जपानसारखा देश घेतला, अमेरिका या ठिकाणी प्रामुख्याने घेतला. बरोबर. तर हे जे देश आहेत यांचा एक प्रभाव क्षेत्र आहे, लक्षात घ्या.
बरोबर, म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरती यांचं वर्चस्व आहे, यांचं बाजारपेठेवरती प्रभुत्व आहे आंतरराष्ट्रीय, आणि त्यामुळं त्यांच्या वृद्धीला चालना या ठिकाणी या इफेक्टमधून या ठिकाणी मिळत असते. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी आधुनिक काळामध्ये जर आपण बघितलं, वाहतूक, दळणवळण यामध्ये जी काही मोठ्या प्रमाणात प्रगती झालेली आहे, त्यामुळं हे जे देश आहेत हे मोठ्या प्रमाणात प्रभाव क्षेत्र निर्माण करू शकलेले आहेत, आणि त्यामुळं त्या देशांच्या प्रभावामध्ये असणारे, त्याच्या अंडर असणारे जे देश आहेत त्या देशांमध्ये त्या देशातलं जे उत्पादन आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी विकलं जातं, त्याची विक्री मोठ्या प्रमाणात होते, आणि त्यातून या विकसित देशांचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा जो आहे तो फायदा होत असतो. म्हणजेच प्रभाव क्षेत्रामध्ये जर वृद्धी झाली तर अशा देशांचा फायदा होतो, आणि असे देश हे आर्थिक वृद्धीच्या प्रक्रियेमध्ये असतात असं आपल्याला म्हणता येतं. ओके. त्यानंतर श्रमिक, वस्तू व भांडवल यांचे आंतरराष्ट्रीय प्रवाह, किंवा श्रमिक, वस्तू व भांडवल यांचे आंतरराष्ट्रीय प्रवाह. बरोबर. प्रामुख्यानं कुझनेट्स यांनी दाखवून दिलेलं आहे, म्हणजे प्रोफेसर कुझनेट्स यांनी दाखवलेलं आहे की विकसित देशामधून हे जे 3 घटक आहेत हे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी त्यांचं जे काही स्थानांतरण आहे, त्यांचं जे काही फ्लो आहे तो फ्लो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होत असतो. म्हणजे विकसित देशामधील या ठिकाणी विकसित देशामध्ये होणारं जे काही हे प्रवाह आहे तो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होत असतं. याचं कारण म्हणजे आर्थिक प्रगती किंवा आर्थिक वृद्धी. इथे लक्षात, म्हणजे विकसनशील देशांमधून जे काही श्रमिक आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये विकसित देशाकडे या ठिकाणी वळत असतात, त्यांचा फ्लो मोठ्या प्रमाणात सुरू असतो. वस्तू आणि सेवा आहेत त्यांचा फ्लो मोठ्या प्रमाणात असतो. भांडवल जे आहे ते अधिक व्याजाच्या आशेतून म्हणा किंवा नफ्याच्या दृष्टिकोनातून भांडवल मोठ्या प्रमाणात या देशांकडे आउटफ्लो जो आहे, गरीब देशांचा आउटफ्लो या देशांकडे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होत असतो. या देशांचा बाह्य प्रवाह, म्हणजे गरीब देशांचा बाह्य प्रवाह आणि श्रीमंत देशांकडेचा आंतरप्रवाह जो आहे तो आंतरप्रवाह या ठिकाणी श्रमिक, वस्तू आणि भांडवलाच्या माध्यमातून होत असतो, आणि त्यामुळं अशा विकसित देशांच्या विकासाला आणखीन चालना जी आहे ती मिळत असते. इथे लक्षात. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रामुख्यानं आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास या दोन्हीच्या व्याख्या आणि आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकासाचे जे काही निर्देशक घटक आहेत हे घटक प्रामुख्यानं इथं पाहिले. जर तुम्हाला या ठिकाणी काही शंका असतील नक्की मला व्हॉट्सअप आणि गुगल क्लासरूममध्ये तुम्ही विचारू शकता. धन्यवाद.